आपलं मूल अभ्यासात मागे का? का ह्याला हे कमी पडतंय का? ह्याचं कॉन्सन्ट्रेशन नाही आहे का? ह्याला मार्क कसे कमी पडले? ह्याला वर्गात काय शिकवतायत ते समजतंय का नाही? पालक म्हणतात की तुला एवढ्या महागाच्या शाळेत घातलं, एवढ्या महागाची ट्युशन लावली, तुला म्हटलं तर मी स्पेशल तुझ्यासाठी क्लास लावतो, सगळं केलंय, मार्क कसे नाही मिळत? त्याला नाही माहिती की मला मार्क का नाही मिळत. पण हे आता पालकांना कसं समजणार की आमच्या मुलाचं कुठल्या पद्धतीचा इंटेलिजन्स? म्हणजे जेव्हा शिक्षकांना असं वाटतं की मी तर सगळ्यांना सारखं शिकवलंय, मग याला आलंय आणि ह्याला नाही आलं तर मग काय? मग ती माझी चूक आहे का? त्याला तर मार्क पडतात हे सगळं वातावरण असंच असून हो हो. तुझ्या काय लक्षात राहत नाही. हा जर बेस आपण धरला की ह्या बेसवरच सगळ्यांची सुरुवात होणार आहे. कधी कधी ना 30शी-35शी पर्यंत सुद्धा जे अगदी अरे हे नव्हतं आवडत मला आतापर्यंत, पण आता अचानकच मला त्याच्यात गती निर्माण झाली आणि मला हे जमतंय. माझंच उदाहरण होतं की मला शाळेत अजिबात गणित नाही जमायचं. चांगले शिक्षक होते पण मला नाहीच कळायचं ते. की मला घरच्यांपासून चोरून मला हे करिअर करायचं. करतात मुलं हे, खूपच वाईट आहे ते. पण त्याच्यावर खूप अवलंबून राहिलं तर खरंच जो उत्क्रांतीचा माणूस आहे ना होमोसेपियन पासून, तर ते खरंच उलट्या दिशेने आपण चालायला लागू असं वाटते. मेंदू वापरलाच गेला पाहिजे. नमस्कार, जगण्यातील काहीचे एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. चाइल्ड सायकोलॉजी आणि पेरेंटिंग ही आपली जी सिरीज चालू आहे त्या सिरीजमध्ये आज आपण एका फार महत्त्वाच्या, एका फार वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. साधारण आता माझ्या वयाचे जे लोक असतील, साधारण 50मध्ये 60मध्ये, त्यांना त्यांच्या लहानपणीची एक आठवण जर असेल तर आपल्या गावामध्ये असे खूप लिमिटेड लँडलाईन नंबर त्या काळी असायचे आणि गंमत म्हणजे त्या गावातले सगळ्यांचे फोन नंबर आपल्याला पाठ असायचे. इथून आपल्या आठवणीत ठेवण्याच्या गोष्टी सुरुवात झालेली असते. जेव्हा आपण त्या काळी फोन करायचो तेव्हा तो फोन डायल असं गोल बोट फिरून व्हायचा, त्यामुळे प्रत्येक आकडा हा आपल्याकडनं म्हणला जायचा. त्यानंतर त्यात जी डेव्हलपमेंट झाली त्यानंतर इलेक्ट्रॉनिक डायलचे बटनाचे फोन आले, ज्यात तो डायलचा स्पीड कमी झाला. त्यानंतर मोबाईल आले, मोबाईलमध्ये बटनांचे मोबाईल आले, त्यामध्ये लिमिटेड मेमरी असायची, खिशात लोकांच्या छोट्या छोट्या डायऱ्या असायच्या आणि मोबाईल घेतल्यानंतर त्या डायरीत तो नंबर पाहून डायल करायची अशी सुरुवात झाली. त्यानंतर तो मोबाईल आपलं सगळंच ऐकत राहिला. मग त्याच्यावरती नावावरती फक्त क्लिक करा, फोटोवरती क्लिक करा, असं करत 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 आपल्या अख्ख्या गावाचे जे नंबर पाठ असायचे ते आपल्या घरच्यांचे नंबरसुद्धा आता मोबाईलमध्ये पाहावे लागतात. इथपर्यंत आपली ही मेंदूची प्रगती झालेली असं मला ह्या निमित्ताने वाटतं. टेक्नॉलॉजी जशी जशी वाढत जाते तसं तसं आपली प्रगती होत जावी अशी त्याच्या मागची अपेक्षा असावी, की मशीन्स हे आपल्याला ओव्हरपॉवर करतायत का? हे आपल्या खाली जाण्याचं, आपल्या अधोगतीचं लक्षण म्हणून सुरुवात बघता येईल का? असे प्रश्न या निमित्ताने नक्कीच डोक्यात येतात. एखादी गोष्ट आपल्याला येत नसेल किंवा एखादी गोष्ट आपल्याला येत असताना आता ती आपण विसरत चाललो आहोत, ह्याची जाणीव झाल्यानंतर त्याविषयी आपण काय भूमिका घेतो, हा स्टान्स मला वाटतं जास्त महत्त्वाचा ठरतो. समजा पूर्वी ज्या गोष्टी आपल्याला आठवत होत्या, त्या आता तेवढ्या आठवायचा आपण प्रयत्न करत नाही किंवा लक्षात ठेवण्याची आपण कष्ट घेत नाही. ह्या गोष्टीचं वाईट वाटून त्याविषयी काम करावं का त्या गोष्टीला आता कोणाच्याच लक्षात राहत नाही, असा एक कोडगेपणाचा ॲप्रोच घ्यावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राहतो विषय असा, की आपल्या व्हायटल ऑर्गन्समधला जो मेंदू हा आपला जो अवयव आहे, तो सर्व शरीरावर कंट्रोल करतो. आपण हे वारंवार ऐकतो. तर त्याची हेळसांड आपल्याकडनं होत नाही आहे ना, याचा नक्कीच सर्वांनी विचार करावा. कारण मी काही जो थोडाफार अभ्यास केला त्यामध्ये न्यूरोप्लास्टिसिटी हा शब्द वारंवार येत होता. तर मेंदू थोडासा आपला काय म्हणता येईल क्षमाशील अवयव आहे असं म्हणता येऊ शकतं. किती आपण त्याचा कसाही वापर केला तरी थोडीशी त्याची माफी मागितली, थोडं त्याच्याशी गोड बोललं, तर आपल्याला तो पुन्हा माफ करून त्यातली कनेक्शन पुन्हा चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून तो पुन्हा पहिल्यासारखा जोमाने कार्य करू शकतो. असा साधारण त्या न्यूरोप्लास्टिसिटीचा बेस आहे. आज आपण जो एपिसोड करतोय हा एपिसोड चाइल्ड सायकोलॉजीमध्ये का यावा, मुलांचे पेरेंटिंगच्या एपिसोडमध्ये का यावा, हा प्रश्न डोक्यात येऊ शकतो. विषय असा असतो की मुलांची डेव्हलपमेंट आपण जनरली पाहतो त्यावेळेला ह्याला मार्कच बघा मॅडम आता कमी पडतायत, हा थोडा मॅडम अभ्यासातच कमी पडतोय, हा एंड रिझल्ट पाहण्याकडे आपला कल असतो. याची सुरुवात कुठे होतीये?
गडबड कुठे होतीये? म्हणजे झाडाला फळ चांगलं आलं नाही तर आपलं बियाणं चुकतंय का? आपली माती चुकते का? फर्टिलायझर चुकतायत का? हा अभ्यास या निमित्ताने केला जावा म्हणून हा एपिसोड आपल्या ह्या सीरीजमध्ये आपण घेण्याचं आवर्जून कारण आहे. सुरुवातीला हे खूपच जास्त इंट्रोडक्शन झालं. याचं कारणच असं होतं, की हा एपिसोड फक्त पालकांनी पाहावा असंही नाही, मुलांना दाखवा असंही नाही, तर पालकांनी आपल्या मुलांना सोबत घेऊन पाहावा आणि ह्यातून ज्या काही टिप्स मिळतील, त्या आपल्या मुलांच्या सोबतच आपण आपल्यामध्येही ॲप्लाय करण्याचा प्रयत्न आजपासून करूया. कारण आत्ताचा हा जो काळ आहे, जो एआय जनरेटेड आपल्या आयुष्यात काळ आहे, त्यामध्ये त्याचा योग्य पद्धतीने वापर करणं हे खूप जास्त मोठं आपलं पुढचं आव्हान आहे. कारण ही जर गडबड इथे व्हायला लागली आणि हे ब्रेन आपले पुरेसे डेव्हलप झाले नाहीत, तर हे भविष्यात आपल्याला कुठे घेऊन जाईल, हं. ही कल्पना तशी भयावह असू शकते. आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत. यामध्ये खूप बेसिक आपल्या मेंदूविषयी असणारे प्रश्न इथपर्यंत पासून एआयपर्यंत या विषयावर आपली चर्चा होईल. डॉक्टर श्रुती पानसे ह्या मेंदू आणि शिक्षण अभ्यासक आज आपल्याकडे ह्या निमित्ताने आलेले आहेत. तर नमस्कार मॅडम, आमच्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. थँक यू सो मच डॉक्टर. मी श्रुती पानसे. छान वाटतंय मला, की तुम्ही मला बोलावलंत आज या विषयावर बोलायला. कारण हा विषय फार माझ्या मनाच्या जवळचा आहे. मेंदू हा विषय असा आहे, की तो मी रोज ज्याच्याशी माझं पूर्ण कामच खरं तर त्या विषयाशी रिलेटेड आहे. कारण अक्रोड कन्सल्टन्सीच्या मार्फत मी पेरेंट्सशी बोलत असते आणि 2 ते 6 या वयोगटाचा ॲक्टिव्हिटी सेंटर आम्ही चालवतो. न्यूरॉन्स ॲक्टिव्हिटी सेंटर. तर तिथे आम्ही मल्टिपल इंटेलिजन्सेसचे इनपुट्स मुलांना देण्याचं काम करतो. बऱ्याचदा असं असतं, की आपला मेंदू आपण त्याला मी एक मध्यंतरी पुस्तक वाचलं, की "यू आर नॉट युअर ब्रेन." म्हणजे असं, की तुम्ही आहात आणि तुमच्या मेंदूकडे किंवा तुमच्या विचारांकडे तुम्ही हं. वेगळेपणे पाहायला शिका. हं. असं करणं जरा अवघड वाटतं, असं विचार करता, कारण आपण हे सर्व एकच समजत चालतो. बऱ्याचदा असं होतं, की हा मेंदूला काय आपण करतो, हे आवडतं, काय आवडत नाही, असं काही आहे का, की कशाचं त्याला सवय लागू शकते? हो, मेंदूच्या आवडी खूप असतात हां. आणि तुम्ही मगाशी म्हटलात तसं आपल्याकडे काय झालंय, ब्रेन म्हणजे काहीतरी बौद्धिक हं, हं. आणि हार्ट म्हणजे काहीतरी भावनांची हां. संबंधित. याचं कारण असं आहे, की धडधडलं, आपल्याला भीती वाटली तर धडधडतं ते हृदय सांगतं. हं, मग आपल्याला वाटतं, की हार्ट वेगळा, ब्रेन वेगळं. हं, पण आत्तापर्यंत जो काही स्टडी झालेला आहे, त्याच्यात असं दिसतं, की निओकॉर्टेक्समध्ये बौद्धिक क्रिया होतात आणि त्याच्याच खाली लिंबिक सिस्टीम आहे, अमिगडाला आहे, तिथे भावनांच्या क्रिया होतात. त्यामुळे खरं तर आपण भावना मेंदूमध्ये भावना पण आहेत हां, आणि तार्किक विचार पण मेंदूमध्येच. हां. त्यामुळे वेगळं काही नाहीये, एकच आहे सगळं. आणि जनरली हा जो म्हणजे आता तुमच्याकडे वयोगट जो आहे 2 ते 6 त्यामध्ये बऱ्याचदा तक्रार असते मुलांच्या पालकांची. त्याच्या लक्षात राहत नाही अभ्यासाचं, फार वेळा सांगायला लागतं. हं. काही मुलांपण एक पाठी म्हणतो, काय म्हणतो. तर या अभ्यासाची प्रोसेस असते. त्यामध्ये हे हो. कसं घडतो हा बदल? मूल जन्माला आलं ना, की असं आई-बाबांना वाटतं, की हे एकमेवाद्वितीय मूल आहे. हं, त्यामुळे सुरुवातीच्या काळात खूप कौतुक, छोटंसं काही केलं, की लगेच की खूप जास्त. आता सोशल मीडियामुळे पण ते खूप की जरासं काही केलं, की ते पाठवायचं हं. सोशल मीडियात. तर ते आणि मग हळू जसं-जसं मूल मोठं होतं, 1लीत जातं, 2री, 3री, 4थीत. मग पालकांच्या लक्षात येतं, की अरे, आता ह्याला हे कमी पडतंय का? ह्याचं कॉन्सन्ट्रेशन नाहीये का? ह्याला हं, मार्क कसे कमी पडले? ह्याला वर्गात काय शिकवतायत ते समजतंय का नाही? असे प्रश्न सुरू होतात मग. हं, त्यामुळे अगदी लहानपणापासूनच मुलांचं कौतुक करायचंच आहे आपण. हां, पण कौतुक करत असताना ज्या ठिकाणी आपल्याला म्हणायचंय, की "हे तू परत एकदा कर, परत हं, एकदा म्हण." ते म्हणायचंय. हं, म्हणजे नंतर जी वेळ येते एकदम, की "अरे, ह्याला हे येत नाहीये का? मागे हं. पडलंय का मूल?" तर त्याची सुरुवात थोडी आधीपासून झालेली चालू शकते. हां, असं काही नाहीये, की आधी फक्त कौतुक करायचं आणि नंतर म्हणजे काय खूपच नावं ठेवायची आपल्या मुलांना. अच्छा. हे दोन्ही प्रकार मी कन्सल्टन्सी करत असताना बघते. मुलांना ह्याच पद्धतीने अभ्यास घरी करून घ्यायचा आता जे आहे त्यानुसार. मग काही वेळा जेव्हा तुलना असते पालकांमध्ये, की त्याला तर मार्क पडतायत हे सगळं वातावरण असंच असून. हो, हो. तुझ्या काय लक्षात राहत नाहीये. हा जर बेस आपण धरला, की ह्या बेसवरच सगळ्यांची सुरुवात होणार आहे. हं, तर असं का कमी पडतात आपली मुलं हे मान्य करावं हं. का त्यामध्ये असं काही शिकवताना लक्षात ठेवण्याच्या युक्त्या किंवा काय? आपल्या मेंदूमध्ये 8 प्रकारचे इंटेलिजन्सेस असतात. त्यातले आपला जो सिलॅबस आहे, तो लिंग्विस्टिक इंटेलिजन्स हं, आणि मॅथेमॅटिकल इंटेलिजन्स म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता आणि
गणिती बुद्धिमत्ता या 2वर आधारित आहे. हम्म. आणि बाकी मेंदूमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण फार कमी स्पर्श करतो. काही गोष्टींना तर करतच नाही. हम्म. म्हणजे उदाहरणार्थ संगीत विषयक बुद्धिमत्ता ती आपल्याकडे थोडीफार तरी आहे. बाकी कुठल्या आहेत? नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स, निसर्गविषयक बुद्धिमत्ता. म्हणजे जर मी असं म्हटलं की फिरायला येणार का, हम्म. तर खूप जण म्हणतील हो येणार. हम्म. मग मी पुढचा प्रश्न विचारला, 1-2 वर्ष तिथे राहणार का? मग पाय बऱ्याच जणांचे मागे होतात. पण 2 जण म्हणतात की हा मी राहणार आणि ते राहून दाखवतात. अच्छा. म्हणजे आपण जेव्हा डिस्कव्हरी चॅनल सुरू करतो ते जे लोक आहेत ते सगळे निसर्गविषयक बुद्धिमत्तेचे. अच्छा. आता ह्या बुद्धिमत्तेचं मूल जर आपल्या वर्गात आहे, हम्म. अभ्यासक्रमाशी कोपअप नाही होते का, तर त्याला जे आवडतं, जे त्याच्या ब्रेनमध्ये आहे ते तुमच्या वर्गात नाहीये. हा. मग त्यांनी काय करायचं? दुसरं आहे ते एक व्हिज्युअल स्पेशियल इंटेलिजन्स. म्हणजे इमॅजिन करायचंय आणि काहीतरी कृती करायची खाली. म्हणजे सोपं सांगायचं तर एक पेपर दिलाय आणि सांगितलंय की कुठलाही तो चित्र काढायच्यावर, तर ते मूल कसं चित्र काढेल त्याच्या इमॅजिनेशननी, ह्याच्यासाठी ती बुद्धिमत्ता आहे. तर अशा प्रकारचं ज्याची बुद्धिमत्ता आहे त्याला हवं. म्हणजे जेव्हा शिक्षकांना असं वाटतं की मी तर सगळ्यांना सारखं शिकवलंय, मग ह्याला आलंय आणि ह्याला नाही आलं, तर मग काय, मग ती माझी चूक आहे का? तर ती चूक कोणाची नाहीये. त्या मुलाचा वेगळा इंटेलिजन्स लक्षात घेऊन त्याला जर वेगळ्या प्रकारच्या होमवर्क दिला आणि तो होमवर्क टीचरनी करून घेतला, पालकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करून घेतला, तर त्या मुलाच्या बुद्धिमत्तेला वाव मिळेल. पण हे आता पालकांना कसं समजणार की आमच्या मुलाचं कुठल्या पद्धतीचा इंटेलिजन्स आहे? हां, तर डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांची ही बुद्धिमत्ता आहे आणि त्यांनी असं सांगितलं की पालक आणि मुलं यांनी एकमेकांशी बोलायचं. पालकांनी ऑब्झर्व केलेलं असतं मुलांना लहानपणापासून. हा. त्यामुळे आपलं मुलाला काय आवडतं हे जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच आपल्या मुलांना काय आवडत नाही, काय मूल कायम अवॉइड करतं हे पण बघायला पाहिजे. जे आवडतं त्यानुसार जर त्याचा अभ्यास घेतला गेला तर आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये ते मूल करेल, जेवढं त्यांनी करायला हवं तेवढं करू शकेल. आणि ह्या बाबतीमध्ये समजा आता तुमच्यासारखे व्यक्तींचं किंवा चाइल्ड सायकोलॉजिस्ट असतील, हे लोक कसे तेव्हा कोऑपरेट करू शकतात? आता माझ्याकडे जेव्हा नॉर्मल मुलं पण येतात आणि काही स्पेशल पण आलेली आहेत की बाकी कुठे कुठे प्रॉब्लेम असला तरी पण मेंदूमध्ये डाऊन सिंड्रोमची जी मुलं आहेत तेवढं सोडलं तर बाकी सगळ्यांच्या मध्ये इंटेलिजन्सेस आहेतच. डाऊन सिंड्रोममध्ये पण आहेत एक विशिष्ट प्रकारचे, तर ते शोधण्यासाठी म्हणून मी मदत करू शकते त्यांना. म्हणजे एक स्पेशल मुलगी आली होती, तिला वर्गात शाळेत कधीच काही जमलं नाही. मग जेव्हा तिचं एक प्रकारे प्रश्न विचारले, तिच्या पालकांना प्रश्न विचारले, तेव्हा असं लक्षात आलं की तिला चित्र काढायला आवडतात. मग चित्रांमध्ये ती काय करू शकते? ती ज्या गावात राहते तिथे याला स्कोप आहे का? मग मेहंदी काढू शकते का? असं करत करत आम्ही तिथपर्यंत तिच्या करिअर पर्यंत गेलो आणि हा एरिया आहे की इथे ती नक्की स्वतः सर्व्हाइव्ह होऊ शकते असं शोधून काढलं. म्हणजे आता लर्निंग डिसॅबिलिटीज ज्याला म्हणतात त्याला आपण असं म्हणतो की डिफरंटली एबल, तर तो डिफरन्स जो आहे तो शोधून काढला ब्रेन मधला आणि तो या 8 इंटेलिजन्सेस मध्ये जाणवतो आपल्याला की हे नाहीये तर हे आहे का, हे नाही तर हे आहे का. आणि ते इंटेलिजन्सेस म्हणजे आता उदाहरणार्थ आपलं मुलं अभ्यासात मागे का, किंवा काय करून घेऊ, किंवा हे कसं करिअर करणार, याचे प्रश्न कमी होतात. 2 इंटेलिजन्सेस यातले असे आहेत जे थोडेसे समजायला वेळ लागतो थोडा. त्यातला एक आहे आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता, म्हणजे इंटरपर्सनल इंटेलिजन्स. म्हणजे आपलं मूल हे छान बोलतं, इतरांशी संवाद साधू शकतं, हे ठीक आहे. मग अशी मुलं जी आहेत ती वर्गात तू खूप बोलतोयस, तू गप्प बस, तू गप्प बस, तू आत्ता नाही बोलायचं. पण ते मूल जर इंटरपर्सनल इंटेलिजन्स आहे तर त्याला तिथे वाव नाही मिळत. आणि इंट्रापर्सनल तर समजायला अजून अवघड आहे. म्हणजे स्वगत आपल्या मनात चालूच असतं कायम. आपण हे बघत असतो की आपण मनात सतत विचार करतोय. पण काही जशी माणसं असतात की जी विचार करून ती मांडतात, ती लोकांशी बोलतात. आणि आपण एक वाक्य ऐकलंय की जेवढी एखादी गोष्ट लोकल तेवढी ती ग्लोबल. त्यामुळे जेवढं मनात
ती गोष्ट, एखादी गोष्ट त्यांनी शोध लावलाय समजा मानसिकतेच्या पातळीवरच, पण ते जर त्यांनी लिहिलं, मांडलं लोकांच्या समोर, तर ते सगळ्यांना अपील होतं, अप्लाय पण होतं. म्हणजे फिलॉसॉफर्स असतील. पण असं छोटंसं 4 वर्षाचं बाळ आहे, तर त्याच्यामध्ये इंट्रापर्सनल आहे का हे कसं शोधणार आपण? ते काहीतरी एखादा चमकदार शब्द बोलून जातं. अच्छा. मनातल्या मनात काहीतरी ओळी रचतं. एखादा काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी झालंय तिथे छोट्या मुलांचं, तर ते काहीतरी सांगतं, ते उपाय सुचवतं. तर त्यावेळेला ते कदाचित इंट्रापर्सनल इंटेलिजन्स असू शकतं. पण हे सगळं झालं म्हणजे माझ्याशी चर्चा करून सुद्धा लगेच अशा म्हणजे नतीजा असा नको हां. की हाच आहे त्याचा इंटेलिजन्स किंवा हा नाहीच आहे. हां. हे नकोय व्हायला. आपण अजून ऑब्झर्व्ह करू. कधी-कधी ना 30शी-35शी पर्यंत सुद्धा जे अगदी अरे हे नव्हतं आवडत मला आत्तापर्यंत. हं. पण आता अचानकच मला त्याच्यात गती निर्माण झाली आणि मला हे जमतंय. कधीच केलं नव्हतं पूर्वी आणि आता मात्र मला हे खूप आवडतंय. हे असे इंटेलिजन्सेस कारण का तर ते बाय बर्थ आहेत. आता तर तुमचा मी मगाशी तुम्हाला विचारलं, हं. की तुम्ही डॉक्टर म्हणून हं. इतकी वर्ष करताय. पण आता तुम्ही हे सुरू केलं. हं. का सुरू केलं आत्ता? हं. तर हा इंट्रापर्सनल आणि इंटरपर्सनल इंटेलिजन्स तुमच्यात आधीपासून आहे. आधी तर तुम्ही पेशंटशी बोलण्यासाठी वापरला. पण आता तुम्हाला जेव्हा असं वाटतं, की ह्या गोष्टीचा उपयोग अनेक जणांसाठी व्हायला पाहिजे. हं. तर हा जो विचार आहे, ही जी बुद्धी आहे, ती म्हणजे इंट्रापर्सनल इंटेलिजन्समधनं येते. तर असं आपण जर मुलांकडे बघितलं ना, तर मुलांना फार छान सोयीचं जाईल त्यांना. हा फार एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता समजा माझ्यावरूनच हा विषय हं. जर चालू ठेवला पुढे, तर जर मला वयाच्या 40शीमध्ये जाणीव माझ्यासाठी झाली असेल, तर आजच्या समजा पालकांनी आता हे वयाच्या कुठल्या टप्प्यावरती ह्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात करावी, की लवकरात लवकर एक कधी लक्षात येऊ शकतं? लवकरात कुणाच्याही लवकर, मदतीने आणि अगदी लवकरात लवकर आधी आपण ऑब्झर्व्ह करायला सुरुवात हां. करावी. ती आपण करतोच. हं. अरे ह्याला हे आवडलं, अरे याची ही हं. कविता पाठ झाली, अरे हा किती छान बोलला, हां. हे किती सुंदर चित्र काढलंय. या लेव्हलला आपलं असतं. आपण त्याला लगेच बुद्धिमत्ता नाही म्हणत. हां. आपण काय शब्द वापरतो बोलीभाषेत, हा त्याचा स्वभाव आहे हां. किंवा हा छंद आहे. हं. हे करायला आवडतं. हं. ह्याच्या जेव्हा अशा गोष्टी लक्षात येतील, की अरे हेच करायला आवडतंय आणि जेव्हा असं लक्षात येईल, की अरे हेच करायला आवडतंय हां. आणि जर तो विषय अ, परीक्षेत असेल, तर त्याच्यात मार्कही मिळतायत. म्हणजे जे डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, शास्त्रज्ञ आहेत, त्यांचा लिंग्विस्टिक इंटेलिजन्स आणि मॅथेमॅटिकल चांगलाच असतो. हं. म्हणून त्यांना मार्क मिळतात शाळेत. हां. कारण ते तुम्हाला शिकवलं जातं, त्याचा तुमची प्रॅक्टिस होते. पण जे इतर इंटेलिजन्सेस आहेत, हां. त्यांचा तेवढा त्यांना ती शिकवलं पण जात नाही आणि त्यांचा प्रॅक्टिस होण्याचा प्रश्नच नाही. उलट ते जे काही करतात, ज्यांच्यात त्याची गती आहे, ते तू कसं करू नको. हां. एखाद्याला फिरायची आवड आहे निसर्गात, ते तू कसं करू नको, हेच सांगितलं जातं. इव्हन एखादी मुलगी 6वी-7वीत मला समोर आहे म्हणजे माझ्या म्हणून, हां. की ती चित्र काढतीये, तर तिची आई म्हणते, की "चित्र काढू नको, तू अभ्यास कर." का? तर मार्क मिळत नाहीत ना चित्र काढून. पण तिच्या इंटेलिजन्सेसला त्यावेळेला खरं तर ती वाव देत असते. पण आपण सगळंच मार्कांच्या हां. तराजू तर माणूसच तोलतोय आपण. बरोबर. नुसते त्याचे मार्क नाहीत. त्यामुळे इथे थोडासा गोंधळ होतोय. म्हणजे आता मला ह्याच्यात बोलताना तारे जमीन पर सिनेमामधला तो एक हं. सीन आठवला ज्यामध्ये आमिर खान त्या पाचगणीवरून त्याच्या फॅमिलीमध्ये येतो आणि त्यांच्या हां. आई वडिलांना ते सांगतो सगळं समजून. बरोबर. तर त्यावेळी त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर त्या मुलाच्या तोची प्रश्नचिन्ह दाखवले की आता हे सगळं करून ठीक आहे मान्य आहे, तो चांगलं ड्रॉइंग हो. करतो काय करतो, पुढं त्याचं काय होणार, भविष्य काय का हां. आयुष्यभर आम्हीच त्याला पोसायचं हो, असं हो, वाक्य ते वडील हो. वापरतात. बरोबर. त्यावेळी आमिर खान विचारात पडतो. हो. आता कट टू इकडे आपण हा विषय जर घेतला हं. की आई वडिलांना सगळ्यांनाच ते फिलिंग आहे की चित्र काढून काय होणार आहे. हं. आता याचं उत्तर आपल्याकडे काही हा सिनेमा नाही आयुष्य चाललेलं आहे समजा. हं. तुमच्याकडे समजा असं एखादी आई वडील घेऊन आलेत एका मुलाला की ह्याचं असं असं आहे त्याचा कल इकडे, तुम्ही तो सायंटिफिकली त्याचं सांगितलं सर हं. असं आहे. पहिली दुसरीतलं समजा ते मुलं आहे, असं डिझाईन करता येऊ शकतं का त्या वयामध्ये हा कल कळल्यानंतर की आपण साधारण पुढची 12 वर्ष ह्याचं करिअर कशा पद्धतीने डिझाईन करू शकू? अगदी हां. हेच म्हणजे अगदी तुम्ही बरोबरच बोललात. हां. हेच करायचंय आपल्याला. हां. जर आपल्या लक्षात येतंय की गणित आणि भाषा जर चांगली असेल, हां. तर काही प्रश्न नाही. मार्क हं. मिळत राहतात. ते नसेल, हं. तर इतर काय आहे, हे बघून ते त्याच्या रोजच्या आयुष्यात आणलं पाहिजे. हं. म्हणजे अभ्यास कर,
आपण तुझ्या पद्धतीने अगदी अभ्यास करू. हा. हे सगळं झालं. मार्क मिळायला हवेत. हं. त्याच्यासाठी एवढी अवघड नसते 10वीची हा. परीक्षा. पण तरी सुद्धा आपण खूप छान प्रयत्न केले अगदी. इतरही खूप टेक्निक्स आहेत ब्रेन बेस्ड लर्निंगमध्ये, हा. की ज्यामुळे आपल्याला मार्क नक्की मिळू शकतात. Right. हे सगळं आपण केलं हा. आणि छान वेळ, त्याचा स्वतःचा वेळ जर त्याच्या आवडींना हा. दिला रोजचा, हं. तर तेवढं त्याच्या मेंदूला सॅटिस्फॅक्शन मिळतं, Right. की हे मी आज केलंय. हा. आणि मी हे लहान मुलांच्याच नाही, मी मोठ्यांच्याही बाबतीत हे सांगते, हा. की तुम्हाला लहानपणी नाटकात भाग घ्यायची खूप आवड होती, हं. पण आता वेळच नाही मिळत. हा. तर तुम्ही महिन्यातनं एकदा असं काहीतरी करा, की ज्यामुळे तुमची ती आवड बाहेर येईल. हं. तर ह्याचा अर्थ असा, की तुम्ही तुमच्या इंटेलिजन्सेसला वाव दिला. हा. आपल्याला माहिती आहे, की डॉक्टर्स असून सुद्धा ते संगीतात पुढे आहेत, हो. किंवा डॉक्टर आहेत पण ते फिरतात खूप निसर्गामध्ये. म्हणजे काय, म्हणजे ओढ कशाची आपल्याला? हं. तर ती ओढ म्हणजे पॅशन, ते समजून जर लहान असू दे मोठं असू दे. किंवा थोडं मी याच्यामध्ये आता मला सुचलं म्हणून आत्ताच्या काळामध्ये आपण बऱ्याचदा रील्स आणि शॉर्ट्सला बऱ्याचदा त्याच्याकडे एक निगेटिव्हली पाहण्याची सगळ्यांना जास्त सवय आहे. हम्म. पण खरं पॉझिटिव्हली पाहायला गेलं तर समजा आता माझ्या वयाचे असतील 40 असतील जे काही हम्म. लोक, त्यांना त्यांची ही जी आतली उर्मी व्यक्त करण्याचं एक चांगलं प्लॅटफॉर्म म्हणून पण त्याकडे बघता येईल. बघतातच आणि हा. चांगलंच आहे ते. हा. ते चांगलंच आहे. त्यामुळे आपल्याला आधी लहानपणापासून काय आवडत होतं, हा. की मला हा इंटेलिजन्स आहे, मग मी ह्याच्यातच करिअर हा. करणार. एवढी आपल्याकडे लिबर्टी नाहीये, हं. लक्झरी आहे ती, की नाही बाबा मी नाही करू शकत. मला घर चालवण्यासाठी काहीतरी वेगळी गोष्ट करणं भाग आहे. हं. पण मग आपली आवड ओळखून हं. त्याला वाव मात्र दिला पाहिजे. ओके. मेंदू आपल्या बरोबर राहील. तुम्हाला असं एखादं उदाहरण सांगता येईल की तुमच्याकडे असं आलेलं एखादं मूल होतं हम्म. आणि हा असं सगळं करत करत अशी बरीचशी उदाहरणं असतील, पण एखादं असं खास आहे की त्याचं करिअर त्याच्या आवडीने कसं हो, झालं? म्हणजे मी मगाशी ती मेहंदी आर्टिस्टचं हा. म्हटलं ते एक खूपच छान आहे. आणि दुसरं एक मुलगा होता तो त्याला सायन्स प्रोजेक्ट्स करायला आवडायचे. हं. म्हणजे त्याला ते दिसायचं, त्यांनी एक छोटंसं काहीतरी बघितलं, हं. की म्हणजे उदाहरणच सांगते मी, की एक व्हिडिओ होता आणि त्याच्यामध्ये प्लास्टिकची मोटार होती, हं. छोटीशी अशी कार होती हं. आणि त्याला फुगा लावला होता, फुगवून त्याला लावला होता. हं. मग जोपर्यंत तो फुग्यात हवा आहे तोपर्यंत ती कार अशी थोडी पुढे जायची. हं. सो येऊन गेलेलं दृश्य होतं ते फक्त. हं. पण ते बघून त्याला वाटलं, की हे आपण करून बघूया. मग ते त्यांनी करून बघितलं. आई-बाबांनी साथ दिली. त्यामुळे घरच्या घरी त्यांनी एक असं फळकूट शोधलं. त्याला चाकं लावून घरच्या घरी स्केट्स तयार केले हं. स्वतःसाठी. तर असं करत तो मुलगा आज ॲस्ट्रोफिजिक्स करतोय. अच्छा. अशी खूपच उदाहरणं आहेत. म्हणजे जी ॲडल्ट्स माझ्याकडे पेरेंट्स येतात ना, मग जेव्हा मी त्या स्वतः ना अनेकदा त्या जास्त करून बायकाच आहेत, हं. की त्या अशा कातावलेल्या असतात, की अ, हे हे हा जॉब करतीये, ही मुलं आहेत हा. वगैरे. तर त्यांना हे एवढं एक सांगितलं, की तुम्हाला लहानपणी काय आवडत होतं, ती एक गोष्ट घ्या आणि ती करा. तर खूप छान वाटलेले खूप जणींनी मला नंतर सांगितलं, की ओके. मी आता हे करतीये आणि मला खूप छान वाटतंय. जेव्हा बऱ्याचदा आता लोकांना हा हं. एक तर ही गोष्ट मलाच समजा आज माहिती पडली आहे, तर माझ्या ह्या हं. पॉडकास्टपर्यंत आणखी काही लोकांना माहिती पडेल. यानंतर त्यांनी काय स्टेप घ्यावी, की समजा आता हे हं. आपण समजा वय वर्ष 2 ते 6 असं म्हणालो. आता मुलगा 8वीच्या वयाचा आहे, मुलगी 10वीच्या वयाची आहे. आता ह्या वयामध्ये पण हा बदल कळला तर त्यात वेळेत हो. बदल होऊ शकतात? मी मगाशी म्हटलं, की ॲक्टिव्हिटी सेंटर 2 ते 6 आहे. हां. पण माझ्याकडे पर्सनल कन्सल्टन्सीला जे येतात, हां. ती मुलं 12वी पर्यंतची हं. असतात. तर त्या सगळ्या मुलांना मी हे सगळे आणि अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही आमचं ऑफिस जे आहे माझं, तिथे भिंतीवरच आम्ही ते सगळे इंटेलिजन्सेसची माहिती, त्याची चित्र अशी लावून ठेवलेली आहेत. त्यामुळे आपल्याला ह्यातलं काय आवडतं, हां. असं नो युअरसेल्फ असं पण एक होऊ शकतं. ओके. आणि त्याला वयाचं काही बंधन नाहीये. हां. म्हणजे मी पूर्वी जेव्हा मी किती 35 एक वर्षाची होते, तेव्हा माझे जाहीर मी बोललेली असं भाषणात, हं. की मला चित्रकला अजिबात येत नाही. हं. पण कोविडच्या काळात जेव्हा वेळ मिळाला आणि ते कागद आणि थोडेसे रंग होते असे कुठले-कुठले, तर मी ते नेचर ड्रॉइंग करायला लागले. ओके. तर हे माझंच उदाहरण आहे, की त्याच्या आधी मला हे माहीत नव्हतं, की मला हे जमतं. अच्छा.
आणि ह्याचं कारण कदाचित असंही असू शकतं की शाळेमध्ये जेव्हा चित्रकलेच्या परीक्षेला बसवलं गेलं त्यात मी नापास झाले होते. मग हे आपल्याला येत नाही असं समजून आपण ते सोडून देतो. पण तसं न करता ट्राय करत राहायला पाहिजे, की अरे हे मी नाही केलेलं, हे करून बघू का? किंवा हे इथे एक दिसतंय काहीतरी, हे मी करून बघू का? हे आपण कायम म्हणजे कुठलंही वय असू दे, 70 असू दे, अच्छा. हे करून बघायला पाहिजे आपण. तर आपण आपल्या इंटेलिजन्सेसला, आपल्या मेंदूला आपण सुस्थितीत ठेवू जास्तीत जास्त काळ. पण ह्यात एक अजून प्रश्न मला वाटतो, की समजा ते हे वेगवेगळे इंटेलिजन्स आहेत. एखाद्यामध्ये आपल्याला गती नाहीये एखाद्याला, हे लक्षात आलं. तर खूप जास्त प्रयत्न करून किंवा दुसऱ्या भाषेत अट्टहास करून त्यामध्ये निर्माण करता येण्याचे चान्सेस किती असतात? हां, म्हणजे समजा आपलं असं लक्षात आलं, की एक गोष्ट कायम अव्हॉइड केलेली आहे, की ते मला करायचंच नाहीये असं. असतात अशी माणसं. अगदी आपण निसर्गाबद्दल बोललो ना, पण त्यांना किडे नाही आवडत, फुलपाखरू नाही आवडत, अशी पण माणसं असतात. तर ही आवड आहे ती फार तर अगदी मी ठरवलं, की नाही मला हे आवडलंच पाहिजे. थोडंफार मी माझं करू शकेन. पण अगदी फर्स्ट प्रायोरिटी मी कायम त्याला देईन असं नाहीये. माझंच उदाहरण होतं, की मला शाळेत अजिबात गणित नाही जमायचं. म्हणजे चांगले शिक्षक होते, पण मला नाहीच कळायचं ते. पण मला 10वी ला माझ्या बहिणीनी माझा जवळ बसवून अभ्यास घेतला आणि कसंबसं पास तरी होईल असं केलं. पण मी 150 होते तेव्हा मार्क. ते 150 पैकी बरेच मला 119-20 पडले. अच्छा. आता ह्याला काय म्हणायचं? मग बुद्धिमत्ता होती का नव्हती? तर बुद्धिमत्ता कदाचित कुठेतरी मध्ये अगदी फार वर नाहीये. कुठेतरी असेल खाली. पण तिने प्रेमाने शिकवल्यामुळे तो एक फार महत्वाचा मुद्दा आहे, जो तुम्ही सुरुवातीला विचारला, की शिक्षण कसं पाहिजे, तर ते आनंददायी पाहिजे. तर त्या माझ्या बहिणीने शांतपणे आपली स्वतःची उदाहरणं देऊन मला कुठल्याही पद्धतीने पॉइंट आउट केलं नाही, की तुला इतके मार्क पडतात, तुझं असं आहे. असं न बोलता शांतपणे जे मला तिने शिकवलं, त्यामुळे हे झालंय. म्हणजे लर्निंगला काय महत्वाचं आहे, तर आश्वस्त करणं पण खूप महत्वाचं आहे. की तुला येईल, तुला जमेल. पण परत जेव्हा पी-एच-डीच्या वेळेला स्टॅटिस्टिक्स आला, तर परत तो असा एक आला, "अरे बापरे! आता हे मी करायचंय." आणि माझ्या गाईड अशा होत्या, की "नाही, हे तूच करायचंय." ती जी भीती होती ती आली परत, पण मी ते केलं. त्यामुळे इंटेलिजन्सेस समजा कमी आहेत आपल्याला, तरी सुद्धा काही ट्रिक्स वापरून, काही टेक्निक्स वापरून, अशा पद्धतीने थोडा वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने सराव करून केलं, तर थोडंसं तरी आपण वर होऊ त्याच्यात. म्हणजे थोडक्यात आपण जसं म्युझिक सिस्टमला इक्विलायझर्स असतात तशा पद्धतीने मला वाटतं ह्याकडे पाहावं का? की काही लेव्हल्स वर असतात, काही खाली असतात तुमच्या. हो, 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 त्या पद्धतीने हो. मग हे म्युझिक चांगलं वाजत राहणं तुमच्यासाठी प्रत्येकासाठी वैयक्तिक हा अगदी. प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण ह्यातनं हा एक फार चांगला पॉइंट हे होतो, की तुम्हाला हा आधीपासून कळलं आणि आताच्या काळात मला असं वाटतं ना, करिअरच्या खूप जास्त संधी उपलब्ध आहेत. हो, त्यामुळे हो. अगदी तुम्ही समजा मेहंदी आर्टिस्ट हे पूर्वी ड्रॉइंग चांगलं करणाऱ्या मुलीला किंवा मुलाला ते काम करता येऊ शकतं. हा एक हं. छान व्यवसाय त्याचं रूपांतर होऊ शकतं. ज्या शक्यता हो. पूर्वी थोड्या कमी होत्या. लोकांचं वेगवेगळे व्यवसाय करण्याकडे हा कल पण कमी असायचा, की मी हे का करू, ते का करू? असं नव्हतं. आता त्या मानाने सगळे व्यवसाय करायला तयार असतात बऱ्यापैकी. आत्ता सध्याच्या काळामध्ये म्हणजे आता हा किती लोकांमध्ये अवेअरनेस असं तुम्हाला जाणवतो, की हे माहिती असणं गरजेचं आहे या इंटेलिजन्स विषयी खरं? हो, माहिती असणं गरजेचं आहे. आणि अगदी ह्याची टेक्निकल माहिती नसेल समजा. हां, पण निदान मुलांना जे आवडतंय, तिथनं त्यांना पुढे घेऊन जाणं हं, आणि त्यांना करिअर योग्य बनवणं. हां, जे तुला आवडतंय त्यात तुला पैसे कसे मिळवता येतील. हां. हा जो आपला लास्ट हो, इथंच आपण येऊन हो, टेकतो हो. कारण त्याच्याशी मला असं वाटतं, की इतर काही करण्यापेक्षा फक्त बोला एकमेकांशी. ओके. पालक आणि मुलं बोला हं, फक्त. हं. कुठलाही त्याला हे करून काय होणार आहे? हां, असं न करता ह्यात काय करता येऊ शकतं? हां. जसं तुम्ही म्हटलात आता, की सोशल मीडियामुळे या संधी खूप आहेत. हो. काय करता येऊ शकतं? बघूयात करून. हं. नाही जमलं तर दुसरं काहीतरी करूया. हां, असं काहीतरी मला वाटतं करावं. फक्त आता दुसरी गोष्ट अशी झाली आहे, की कोर्सेसची फी हां, जी पालकांच्या खिशातनं गेलेली असते. हां. त्यामुळे त्यांना असं वाटतं, की फी जर एवढी गेली आहे, तर त्याचं काहीतरी रिटर्न मिळाले पाहिजे आणि ते ओके. साहजिक आहे. हां, त्याच्यासाठी म्हणून 10वीच्या लेव्हलला हां. सगळं लहानपणापासूनचं बाहेर काढून, तुला हे आवडत होतं, हे राइट. तू टाळत आला. अशी छान चर्चा झाली ना, खरं आहे. तर मला वाटतं, की इतकं अवघड नाहीये. हो.
पण म्हणजे घरच्यांचाही अप्रोच कधी कधी ठीक आहे हो असेल, हो हो पण हो आपली आणि शेवटी कधी कधी काय वाटतं ना, की 30व्या आणि 40व्या वर्षी हा अवेअरनेस येऊन मागची 20 वर्ष वायाच गेली का काय, हम्म, हा त्रास होण्यापेक्षा योग्य वयामध्ये त्याची जाणीव सर्वांनाच झाली. हो आणि बऱ्याचदा मला वाटतं ना, घरात जेव्हा या चर्चा होतात तेव्हा त्या पुरेशा सामंजस्याने झाल्या नाही तर वादाचं स्वरूप घेतात. तेव्हा एक्झॅक्टली. असं तुमच्यासारख्या व्यक्तींचं त्यामध्ये हो गायडन्स असणं प्रॉपर, हो हा जास्त तेच मी महत्वाचा आहे. मगाशी म्हटलं, हे करून काय होणार आहे हा. असा प्रश्न आला की मग ते मूल ऑलरेडीच त्याला. हा. आणि कारण काय आहे, इतर इंटेलिजन्सेस ज्याला आहेत ना, हम्म. त्याला हा इंटेलिजन्सेस हे माहित नाही. हा. हा. बुद्धिमत्ता म्हणजे काय, हम्म. की न्यूरॉन्स कनेक्टेड फास्ट होतात, हम्म. म्हणून त्याला आपण इंटेलिजन्स आहे असं म्हणतो. हा. मग ज्याला खूप प्रयत्न करून सुद्धा नाही होते, मला नाही हा. एखादी गोष्ट जमते, खूप प्रयत्न करून सुद्धा, तर मग दुसरं काहीतरी आहेच आपल्या ब्रेनमध्ये, राईट. ते शोधायचं आणि त्याच्या मागे लागायचं. आणि आपल्याला माहितीये, पॅशन असली की आपल्याला कळत नाही की आपण किती वेळ त्याच्यात घालवतोय. खरंय. त्यामुळे ते करत राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि 40व्या वर्षी कळलं हम्म. की 20 वर्ष वाया गेली, हम्म. तरी त्या क्षणी सुरुवात करायची. खरंय. हा, तो मला खरं पुढचा मुद्दा तोच घ्यायचा होता हम्म, शेवटचा, की ह्या उशिरा ज्याला कळतं की आपला नाहीच हम्म. आधीच्या ह्याच्याकडे कल, त्या माणसांनी काय अशी हा शोध घ्यायची गरज आहे का, की आता मला कशात गती आहे? गरज आहे. हा. कारण मी हे स्वतः अनुभवलंय की जेव्हा आपल्याला मार्क कमी मिळतात ना, हम्म. शाळेत हम्म. विशेषतः, हम्म. जेव्हा आता मी हे सगळं सांगू शकते, हम्म. सांगितलं आता मी हम्म. तुम्हाला, हम्म. पण तेव्हा आपल्याला मार्क मिळत नाहीत, यामुळे खूप बर्डन येतं. राईट. आणि सांगू नाही शकत की मला असं लाजिरवाणं वाटतं ना, हो. तसंच तीच परिस्थिती अजूनही आहे की मला मार्क मिळत नाहीत म्हणजे माझ्यात काहीतरी चूक आहे. हम्म. हे मला म्हणजे हे सेल्फ ब्लेम पण करतात मुलं की माझं काहीतरी चुकतंय म्हणून मला मार्क कमी मिळत हम्म. नाहीयेत. त्या इमोशनल बर्डन खाली मुलं खूप आहेत, आत्ता पण आहेत. ओके. वर्गावर्गातली मुलं जवळपास 60% ते 70% मुलं आज इमोशनल बर्डन खाली आहेत हम्म. की मला ह्यात मार्क मिळत नाहीत. आणि पालक म्हणतात की तुला एवढ्या महागाच्या शाळेत घातलं, हम्म. एवढ्या महागाची ट्युशन लावली, तुला म्हटलं तर मी स्पेशल तुझ्यासाठी क्लास लावतो, हम्म. सगळं केलंय, मार्क कसे नाही मिळत. त्याला नाही माहिती की मला मार्क का नाही मिळत. हा. पण न्यूरॉन्स कनेक्ट होण्याचा स्पीडच त्या विषयातला जर कमी असेल तर त्याला मार्क नाही मिळत. मग ते इमोशनल बर्डनमधनं मुलांना बाहेर काढणं फार आवश्यक आहे. त्यात मी मगासपासून म्हणते की लिंग्विस्टिक इंटेलिजन्स आणि मॅथमॅटिकल. लिंग्विस्टिक का, तर मराठी, इंग्लिश, कन्नड, उर्दू ज्या भाषा असतील ती भाषा, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, काय केमिस्ट्री, फिजिक्स, सगळ्याला भाषाच लागते. हम्म. लिहूनच काढायचे हम्म. उत्तर. हम्म. आणि गणित, की जे गणितात आहे आणि विज्ञानात आहे. हम्म. कुठलाही विषय घेतला तरी तो हाच, ढाचा तोच आहे त्याचा तोच. सगळ्याचा. मग हम्म. थोडासा भूगोलात येतो की नॅचरलिस्टिक, पण किती येतं. हा. थोडं चित्रकलेत येतं, व्हिज्युअल स्पेशियल, पण त्याला वेटेज नाही. हम्म. थोडंसं ट्रिप्स आपण घेऊन जातो, फील्ड ट्रिप्स घेऊन जातो, पण त्याला मार्क नाहीत. हम्म. मग ज्याची आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता आहे, की जो मनात विचार करतो आणि काहीतरी चांगला विचार करतो, तो इतरांसाठी विचार करतो, हम्म. त्याला मार्क नाही आहेत. वैयक्तिक मला असं म्हणजे वाटतं, समजा आता आपण एक फॅमिली हा फक्त आता समजा एक विचार केला की एक फॅमिलीने हा एपिसोड आता पाहिला, त्यांना जर असं वाटलं की ठीक आहे मला ह्या मुलाचं माझ्या असं असं करिअर हे करायचंय, योग्य वेळेला जर त्या मुलामध्ये इंटरेस्ट घेऊन घरच्यांनी हे केलं तर ते खूप छान पद्धतीने त्याचं ते शिक्षण होईल. की समजा मला नक्कीच. गाण्याची आवड आहे तर त्याचं एक समजा काय शास्त्रीय बेस घेऊन ते शिक्षण मग तेव्हापासून नीट करायचं का सुरू. मुलं जर हे चोरून करायला लागली तर ही खूप जास्त सुपरफिशियल लेवल आणि खूप शॉर्ट टर्म होऊ शकेल, की मला घरच्यांपासून चोरून मला हे करिअर करायचं. करतात मुलं हे. हा. मुलं हे करतात, खूपच वाईट आहे ते. पण अशी अनेक मुलं आहेत की ती चोरून खेळायला जातात, कारण तो खेळ आवडतो. आपण जेव्हा असं म्हणतो ना की हा एक मुलगा आहे, एखादा मुलगा आहे आणि कुठेही भांडण सुरू झालं तर तो जातो तिथे सोडवायला, तर लोक म्हणतात तुला काय करायचं, तुला काय करायचं तिथे जाऊन. पण तसं नाहीये, त्याचा तो इंटरपर्सनल इंटेलिजन्स आहे की तो त्याला तिथे नेतोय. तिथे तो जातो, तो त्या 2 लोकांमधली भांडणं सोडवतो. ती भांडणं कशी सोडवायची हे त्याच्यातला इंट्रापर्सनल त्याला सांगतोय
की ही काय कर म्हणजे ही भांडणं सुटतील. त्यामुळे एक फॅमिलीमध्ये आपल्या मुलामध्ये काय आहे, छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की ज्या निग्लेक्ट केलेल्या असतात बऱ्याचदा. आता ही गोष्ट तर खूप हं. निग्लेक्टेड आहे. हं. तो ना तो कुठेही जातो. हं, हं, हं. तर कुठेही जातो असं नाहीये. हं. कुठे जातो? तो काय करतो? अनेकदा काय होतं, आपल्या फॅमिलीत एक मूल आहे, पण त्याला मित्राच्याच घरी सारखं आवडतंय हं. किंवा एखाद्या मैत्रिणीच्याच घरी काय कारण आहे? तिथे असं काय आहे, की जे हां. त्याला आवडतंय, की जे त्याच्या इंटेलिजन्सेसला वाव देणार आहे? हे इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी मी त्यांना विचारते. हं, हं. ट्रिपला कुठे जायला आवडतं? ट्रिपला गेल्यावर मुलं काय करतात? हं. आपण आपल्या मुलांचं हे ऑब्झर्वेशन करायला पाहिजे, की ट्रिपला गेल्यावर ते काय करतात? राइट. अशा छोट्या-छोट्या गोष्टीतनं सुद्धा त्यांची आवड काय आहे हे कळू शकतं. आणि त्याला इंटेलिजन्सेस म्हणायचं का? हं. हां, प्रत्येक आवडीची गोष्ट हा इंटेलिजन्स आहे का? हां, ह्याच्यासाठी मग त्याच्यातलं सातत्य बघायला. हां. बरोबर आहे. हां, मग ती एक तात्पुरती काहीतरी फेज आली आणि मग काही असूच दिवसांनी शकतं, असूच सोडून शकतं. दिला असंही व्हायला नाही पाहिजे म्हणजे. म्हणून हां, दुसरीतल्या मुलाला तुझा हा इंटेलिजन्स आहे असं कधीच नाही सांगायचंय. राइट. इथे कल वाटतो आहे हां. असं म्हणायचंय. आणि ते सातत्याने त्याला करण्यात आनंद मिळतोय किंवा त्यात त्याची हं, प्रगती होत चालली आहे. हं. असं असेल तर त्याला एक म्हणू शिक्क्यावर आपण. मारता येईल. हां. आता आपण इथे थोडं शेवटाकडे येते. शेवटाआधी जे एक मगाशी मी सुरुवात केली ती विचारायला, की मेंदूपासून आपण हा विषय सुरू केला. समजा कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही काम करा. आपला हं. मेंदू त्या पद्धतीने चालवणे ह्याशिवाय पर्याय हं. नसतो. आत्ता जो एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो काळ येतोय, तो तुम्हाला एक मेंदू तज्ञ म्हणून हं. असा कसा वाटतो, की हा मुलांनी कसा हं. वापरला सध्या जातोय किंवा कसा वापरला जावा? आपल्या लहानपणी एक तो निबंध लिहायला सांगायचे ना आपल्याला, विज्ञान शाप की वरदान. हो. तोच कंटिन्यू आहे हा हं. विषय, की एआय शाप की वरदान. हां. समजा, की आपण मोस्टली आपला मेंदू वापरणं कमी केलंय. हं. हे तर तुम्ही आधीच सांगितलं. हो. स्मरणशक्ती त्यामुळे कमी झालीच आहे हो. किंवा त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न नाही करत आहोत हं. आपण. पण एआय शिकायला हरकत नाही. हं. पण तो अगदी काय 1ली, 2री, 3री पासून शिकायची गरज आहे का? हां. तर नाहीये. हं. ती 8वी, 9वी, 10वी ला शिकून सुद्धा चालू शकतं. हां. त्यामुळे एआय कधी इंट्रोड्यूस करायचा, हं. कसा इंट्रोड्यूस करायचा हां. आणि त्याला एखाद्याला नाहीये त्याच्यात करायचं काम, हं. तर त्याला मोकळीक पण दिली पाहिजे, हां. की तुला हे नाहीये करायचं तर तू नको करू. हां. प्रत्येकालाच त्यातलं आलं पाहिजे असं मात्र नाहीये. एखादी नवी गोष्ट शिकावी, तसं ते शिकावं. हं. पण त्याच्यावर खूप अवलंबून राहिलं, हां. तर खरंच तो जो उत्क्रांतीचा माणूस आहे ना होमो हां. सेपियनपासनं, तर ते खरंच उलट्या दिशेने आपण चालायला लागू असं वाटेल. राइट. मेंदू वापरलाच गेला केला पाहिजे. पाहिजे. आता आपण ह्याच्या शेवटाकडे येऊ. म्हणजे शेवटी आता आपण हे जे सर्व आता इंटेलिजन्स विषयी बोललो. एक समरी म्हणून किंवा एक टेक अवे मेसेज म्हणून तुम्ही काय सांगता? आपला मेंदू सुस्थितीत ठेवायचा असेल, तर 3 गोष्टी लागतात. हं. एक पाणी, हं. दुसरं ग्लुकोज, तिसरं ऑक्सिजन. मग या म्हणजे काय? तर पाण्याचं प्रमाण तर पाहिजे. ग्लुकोज म्हणजे आपला आहार चांगला पाहिजे आणि ऑक्सिजन म्हणजे आपला व्यायाम चांगला पाहिजे. या 3 गोष्टी करत राहिलो तर आपला मेंदू जास्तीत जास्त काळ सुस्थितीत राहील. त्याला जास्तीत जास्त समाधानी अशा स्थितीत ठेवता येणं. हं. अ, आता एक प्रयोग आहे, की अनेक ठिकाणी मी सांगितलंय, पुस्तकात पण लिहिलंय, की 2 पिंजरे घेतले होते हं. विल्यम ग्रीनफ नावाच्या शास्त्रज्ञांनी आणि एक पिंजरा रिकामा होता आणि एकामध्ये छोटी-छोटी खेळणी होती. हं. घसरगुंडी, झोपाळे अशा सीसॉ टाइप अशी आणि त्याच्यात काही उंदरांना सोडलं आणि 15 दिवसांनी बाहेर काढून बघितलं तर ज्या पिंजऱ्यामध्ये खेळणी ठेवली नव्हती, जो रिकामा होता, त्याचे न्यूरॉन्समध्ये वाढ फारशी झाली नव्हती अच्छा. आणि जी खेळणारे उंदीर होते त्यांच्या न्यूरॉन्समध्ये बरीच वाढ झाली अच्छा. होती. त्यामुळे आपण जसा ऑक्सिजन म्हणजे हा मेंदू जास्तीत जास्त प्रकारे वापरला, हं. तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या मेंदूला होणार आहे. पण खूप ओव्हर करायची गरज नाही. हं. शांतता ही पण खूप आवश्यक आहे. मेडिटेशन हे पण खूप आवश्यक आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये मुख्यतः आपण आधी ब्रेन मेमरी ह्या विषयावरती सुरुवात केली. पण हे जे मल्टिपल इंटेलिजन्स हा जो मेनली विषय चर्चेमधनं आला, त्याच्यामधून ह्या गोष्टींचा एक फार मोठा पालकांसाठी मला वाटतं हा फार महत्त्वाचा विषय आहे, हं. की आपल्या मुलाचा खरं कल काय असतो, त्याची आवड काय असते. हे जसं आत्ताच्या चर्चेतून झालं, की तुम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवा. त्याच्या आवडी काय आहे, त्यामध्ये सातत्य आहे का? का ही एक टेम्पररी फक्त फेज आहे?
ह्या गोष्टी आपण घरामध्ये पालक म्हणून ऑब्झर्व करू शकतो आणि त्यातून एक काहीतरी आपला आपण एक निष्कर्ष काढू शकतो. आपल्याला काही गोष्टी एका मर्यादेपर्यंतच माहिती असणं हे अपेक्षित असतं. त्यासाठी आपल्याकडे आजूबाजूला जे तज्ज्ञ आहेत किंवा ज्या लोकांचा ह्यामध्येच अभ्यास आहे किंवा त्यासाठीच ते आपल्याला गाईड करत असतात. अशा ठिकाणी समजा आपण आपल्या मुलाच्या करिअरविषयी, त्याच्या आवडीनिशी विषयी चर्चा करून त्याचं एक छान सर्व त्याचा एक जो प्रवास आहे तो कसा छान सुकर करता येईल, हा मुख्यतः आजच्या चर्चेमधनं मला वाटतं हेतू आपला हा साध्य होतोय. तर आवर्जून आणि ह्यातनं एक छान दुसराही मुद्दा निघाला, की आपल्यालाही या वयामध्ये जर इतक्या वर्ष समजा आपण आहोत आणि काहीतरी जे रोजचं करतोय काम, त्यामध्ये करावं लागतंय ते काम, फक्त त्यामध्ये तितका आवड नसणे, तेवढे आपल्याला त्यामध्ये पॅशन नसणं, अशी जाणीव होत असेल, तर सर्व सोडून द्यायची गरज नसते. त्या बाजूनेच आपली जी खरी आवड आहे, त्याला आपण जोपासू शकतो का? त्याच्यामध्ये अजूनही ती वृद्धिंगत करू शकतो का? हा वयाच्या समजा 50शीला आपण अवेअरनेस आला, तर कदाचित 60व्या वर्षी जर तुम्ही रिटायर होणार असाल, तर तो हात सोडून आधीच्या कामाचा नवीन हात पकडून आपण आपलं पुढचं आयुष्यही एक चांगल्या पद्धतीने व्यतीत करू शकतो का? असंही मला वाटतं हा एक विचार आत्ता अचानक आला, की जे आपण बऱ्याचदा मुलांचे चाइल्ड सायकॉलॉजी एपिसोड करतोय, त्यामध्ये कदाचित हा एक रिटायरमेंट नंतर काय करावं हा सुद्धा विषय अचानक यावं ही एक वेगळी गोष्ट असते. तर तशा पद्धतीने याकडे पाहूया आणि जशी एपिसोडची सुरुवात केली तसं मी सांगितल्याप्रमाणे ब्रेन हा आपला मित्र असतो, पण आपण त्याच्याशी तितक्या व्यवस्थित प्रामाणिकपणे त्याच्याशी छान संबंध ठेवले, छान त्याचा मला तर वाटतं आपण त्याचा एक रिस्पेक्ट ठेवावा त्याचा खरं असं वाटतं कधी-कधी. कारण तो खूप गरजेचा आहे. डिस्यूज ॲट्रोफी नावाचा आमच्या मेडिकलमध्ये एक वर्ड असतो कायम, की असं म्हणतात, की माणसाचं शेपूट का गेलं, तर ते वापर त्याचा होत नव्हता. म्हणून ती गळून पडलेली शेपटी आहे. तर डिस्यूज ॲट्रोफी असते तसं आपण वापरत जाऊ, ती गोष्ट वाढतही जाते. हा न्याय बहुतेक मेंदूच्या न्यूरॉन्सला आपण लावला, तर नक्कीच आपलं आयुष्य आणखी छान सुकर होईल आणि चांगला मेंदू असणं आणि चांगले विचार येणे आणि त्यातून आपलं एक छान नैसर्गिक आयुष्य व्यतीत करणे सगळ्यात जास्त सुख असावं असं मला वाटतं. हा एपिसोड कसा वाटलाय कळवा. तर आज तुम्ही मॅडम इथे आलात आणि आपली खूप वेगळ्या पद्धतीने खरं चर्चा जाणार होती. मला बोलताना मध्ये लक्षात आलं. पण हा विषय मला जास्त इंटरेस्टिंग आणि जास्त बरोबर. योग्य वाटला आत्ताच्या डिस्कशनसाठी. तर आमच्या सर्व चॅनलतर्फे तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक यू.